हमारी जो माता बहनें बनने का काम चालू किया। हमने 7,000 महिलाओं माता बहनों को ऑनलाइन भेज दिया। तो ये जो योजना है वो हमारे जिला में हमारी आखिरी बहन जो हमारी आखिरी माता जब तक उसका पूरा फॉर्म नहीं भरा जाता है तब तक ये योजना काम चालू रहेगी। कशा पद्धतीने मुंब्रामध्ये आपल्या माध्यमातून आतापर्यंत किती या महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय निष्काम भजनी भगवंत जोडे या भावनेतून काम करणारे श्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य सरकार व आमचे कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुंब्रा शाखेत महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरण्याचं काम चालू आहे। आणि मी सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने इथे काम सुरू केले त्या पद्धतीने आता 1-1.5 आठवडा झालेला इथे काम सुरू होऊ। तर कमीत कमी 7,000 महिलांनी आमच्याकडे नोंद केलेली आहे आणि ती 2,500 महिला भगिनींचे फॉर्म भरलेले आहेत आणि ते फॉर्म ऑनलाईन होण्यासाठीही शासनाकडे पाठवलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने काम चालू। आम्ही म्हणजे पहिला आमच्या महिला भगिनींना आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांची नोंद घेतो, त्यांना वेळ देतो आणि त्या वेळेनुसार म्हणजे कोणाला वेटिंग करावं न लागावं म्हणून त्या वेळेला बोलवतो। त्या वेळेला बोलून आम्ही त्यांची कागदांची तपासणी करतो। कागदांची तपासणी झाल्यानंतर जर त्याच्यात काही कमी असेल तर ती त्यांना पूर्ण करण्यास सांगतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना फॉर्म भरण्यासाठी इकडं पुढचे जे 4-3 टेबल आहेत ते फॉर्म भरण्यासाठी केलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी अनेक योजना या महाराष्ट्राच्या जनतेला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी नुसत्या योजना आणल्या नाहीत तर त्या शेवटच्या घटकापर्यंत त्या योजनाचा जो लाभार्थी आहे त्या योजनांच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो की आता महिलांसाठी आपण पाहिलं तर आता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, परत त्याआधी एसटी मध्ये महिलांना 50% सवलत होती, ज्येष्ठांसाठी वयश्री योजना होती। आता परत एक त्यांनी म्हणजे मुलींसाठी शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे महिलांच्या बाबतीत खूप महाराष्ट्र सरकारने या बजेटमध्ये दिलेलं आहे। आणि त्यानंतर आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली होती की म्हणजे जे ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांना 10,000, जे इंजिनियर आहेत बी किंवा डिप्लोमा राहतात त्यांना 8,000 आणि अशा अनेक ज्या योजना आहेत 10वी पास आहेत त्यांना, म्हणजे अशा अनेक ज्या योजना आहेत त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या आहेत। त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या योजना आणि एक योजना नुसत्या दिल्या नाही तर त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण त्यांच्या टीमचे खूप खूप आभार प्रकट करतो की त्यांनी अशा पद्धतीने या महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सेवेचा लाभ दिलेला आहे। खऱ्या अर्थाने निष्काम भजनी भगवंत जोडे या भावनेतून काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची या महाराष्ट्रात एक वेगळी ओळख झालेली आहे आणि भविष्यातही आम्ही आज आषाढी एकादशी आहे, आषाढी एकादशी निमित्त मी सर्व वारकऱ्यांना, सर्व विठ्ठल भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो। विठ्ठलचरणी प्रार्थना करतो की सगळ्या भक्तांना त्यांचे आशीर्वाद लाभोत आणि त्यांच्या सर्व भक्तांना विनंती करतो की विठ्ठलचरणी त्यांनी प्रार्थना करावी। मी प्रार्थना करू की पुढच्या वेळेस हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनाच आपण करावे ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री बनावे या शुभेच्छा देतो। सर, एक वेगळा प्रश्न होता। काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा या मंदिरावर बनणारा रेती बंदर या ठिकाणी एक नवीन गार्डन म्हणतात त्याचा पाहणी केली। त्यानंतर त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे ज्यावेळी 2014ला पालकमंत्री त्यावेळी त्यांनी माझा या गार्डनसाठी विरोध केला होता आणि
आपण देखील त्यांच्यासोबत काय नेमकं होतं त्यावेळी नेमकं जे 2014 पालकमंत्र्यांनी विरोध केला का या संदर्भात, आणि आता मला निधी भेटत नाही अशा प्रकारचे आरोप ते सत्ताधारी पक्षावर करत आहेत. खऱ्या अर्थाने या चौपाटीचं जर श्रेय कोणाला जात असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांना जातं. आणि येथील जे स्थानिक आमदार आहेत, त्या स्थानिक आमदारांनी कोणतंही काम केलेलं नाहीये. ही जी कामं आहेत ही महानगरपालिकेची कामं आहेत आणि या आवजीच्या जीवावर भाऊजी बोलतात तसा हा इथला स्थानिक आमदार आहे. त्यांनी या महापालिकेच्या कामांचं श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे. एक तर मग महापालिकेच्या नगरसेवकांनी काही कामं केलेली नाहीयेत, एक तर मग आमदारांनी काही कामं केलेली नाहीयेत. म्हणजे खऱ्या अर्थाने सांगितलं तर या इथल्या जे स्थानिक नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामं केलेली आहेत. आणि विशेष म्हणजे चौपाटीच्या बाबतीत सांगतो की ज्या वेळेस या चौपाटीचं जयस्वाल साहेब आले त्यांनी इथं दबंगगिरी करून ती चौपाटीचं काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस स्थानिक भूमिपुत्रांना बेघर करण्याचं काम या स्थानिक आमदारांनी केलं. म्हणजे स्थानिक भूमिपुत्र आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून गेली अनेक वर्ष. त्याच्यानंतर इथे जे काही कामगार होते त्या कामगारांना विस्थापित करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने त्या चौपाटीच्या माध्यमातून या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे. आणि ठीक आहे, चौपाटी होत असेल पण त्या चौपाटी होत असेल आमचा विकासाला विरोध नाहीये आणि ही महापालिका चौपाटी करते. इथं याचं श्रेय घेण्याचं स्थानिक आमदाराचं कोणतंही हे नाहीये, काम नाहीये. कारण का हे खऱ्या अर्थाने श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं. जेव्हा इथे स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात विरोध होता त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या स्थानिक पुत्रांना समजवण्याचं काम, त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम, खऱ्या अर्थाने इथले जे कामगार होते, कामगार राहत होते रेतीबंदरचे कामगार, त्या कामगारांचं पुनर्वसन करण्याचं काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बाळकुम आणि रेंटल मध्ये शिंदे साहेबांनी त्यांना पुनर्वसन त्यांचं करण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने या भूमिपुत्रांचं जे पुनर्वसन करायचं होतं ते खऱ्या अर्थाने काम ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं. त्याचा मी पुरावे देऊ शकतो की ज्यावेळेस हरित लवादामध्ये ही चौपाटीचं काम फसलं होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने पाठपुरावा आम्ही केला, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केला. हरित लवादामध्ये काम जेव्हा फसलं होतं तेव्हा हायकोर्टात हे